आता बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांच्यामध्ये सुरू असलेल्या वाकयुद्धाची। पावसाळा नसला तरी यांच्या इकडून तिकडे बेडूक उड्या सुरू असतात असा घणाघात राज यांनी 4 तारखेला परभणीमध्ये झालेल्या सभेत केला होता। रामदास आठवलेंवर राज यांनी केलेल्या टीकेला आठवलेंनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलंय आणि तेही चक्क हिंदीमध्ये। भाजपची आज लोणावळ्यामध्ये प्रचार सभा झाली आणि याच सभेत रामदास आठवले यांनी सुपरहिट भाषण करत राज यांना कोपरखळ्या मारल्यात। दरम्यान राज ठाकरे आणि रामदास आठवले यांच्यामध्ये वाकयुद्ध नेमकं कसं रंगतं काय म्हणालेत हे दोघे आपण पाहूया। त्याच्यासारखं स्मारक बाबासाहेबांसाठी दुसरं नसेल, पण याला काय देणं घेणं हे आठवले बिठवले त्याला पाऊस पडो किंवा न पडो ही बेडकं इकडून तिकडे फिरत असतात। काही नाही हो, याला काही देणं घेणं नाही। दलित जनतेबद्दल नाही, दलित बांधवांबद्दल नाही, मातांबद्दल नाही, भगिनींबद्दल नाही, समाजाबद्दल नाही, काही नाही। काही झालं एक तर आयुष्यभर करणार काहीच नाही। महाराष्ट्रात त्या कोणत्या प्रश्नाबद्दल बोलणार नाही, कुठच्याही गोष्टीबद्दल कधीही बोलणार नाही। कोणताही विषय आला, अहो मागे ते कलर्स नावाचं एक चॅनल आहे, माहिती आहे तुम्हाला? ते कुठचा कार्यक्रम असतो त्याच्यावर बिग बॉस। त्या बिग बॉस मध्ये यांनी सांगितलं की मला घ्या, मी येतो 40 दिवस झोपायला तिकडे। काहीतरी बिनकामाचं आहे, हे सगळे बिनकामाचेच तिकडे जातात। आणि मग त्या लोकांनी निर्णय घेतला की बाबा हा नको। दिसायलाही वाईट दिसतं, ते उघडा बिघडा फिरला तर कसं दिसेल ते सगळं, आपल्याला बघायलाही कसं दिसेल। मेरा को आया भाव से और मैं उनको बोला कि मैं गाना बनाता है, नेते त्या कार्यक्रमामध्ये घेतलं नाही, काय बोलले असते? पण या बाबासाहेबांचा अपमान, अरे साला तुला नाही घेतलं तर बाबासाहेब पुढे आले म्हणजे हा दलित समाजाचा अपमान। अहो समाजाचा काय संबंध, तुला नाही घेतलं। काही झालं की बाबासाहेबांचा अपमान, दलित समाजाचा अपमान, हे करत 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 हे आपलं राजकीय दुकान चालवायचं। और इसीलिए ये कोई नेता है वो मतलब नकल करने में बहुत ज्यादा एक्सपर्ट है और वो बोलता है कि भाई ये बेड़ू गुड़ी मारते हैं, लेकिन मेरी बेड़ू गुड़ी नहीं है, मेरी मतलब ढाने वाक की मेरी उड़ी होती है, ये मेरी मतलब बिबड़िया वाक की उड़ी होती है। और मेरी उड़ी अगर तेरे नरडे पर आ जाएगी तो क्या होगा देख ले। और मेरी मत करो कोई भी नकल, मेरी कोई भी मत करो नकल, नहीं तो मैं कर दूंगा तेरा टक्कल।